नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संदीप गवते तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश गुरु फॉर ऑलमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण MPSC मेन्सचा जो पेपर झाला होता मे 2022 मध्ये राज्यसेवेचा, त्या पेपर 2 जो आहे जो मराठी आणि इंग्लिशवर आधारित असतो, त्यातील इंग्लिशवर आधारित जे प्रश्न विचारले गेले होते त्याचं आपण इथे सविस्तर विश्लेषण करणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तर आपण सुरुवात करूया. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा मे 2022 त्यातला पेपर 2 त्यातील इंग्लिश ग्रामरवर आधारित प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण. विद्यार्थी मित्रांनो, 51 नंबरचा क्वेश्चन विचारला होता बघा. आयडेंटिफाय द वर्ड्स विच टेक द सफिक्स ईस्ट सफिक्स आणि वर्ड्स दिलेत बघा, हिरो, अट्रॅक्ट, फ्ल्यूट आणि लॉयल. आता या केसमध्ये हा क्वेश्चन कुठल्या टॉपिकवर आधारित आहे हे सगळं अगोदर समजून घ्या. हा आहे ॲफिक्सेशन. ॲफिक्सेशनचे दोन पार्ट, एक आहे तुमचा प्रिफिक्स आणि दुसरं आहे सफिक्स. म्हणजे तुम्हाला टॉपिक कुठला आहे हे देखील मी सांगणार आहे. आता सफिक्स म्हणजे काय? एखाद्या रूट वर्डच्या नंतर लावल्या जाणारं, त्याला आपण उपपद म्हणता येईल त्याला. म्हणजे ईस्ट इथे लावायचं आहे, तर इथे ते हिरोईक होतं, हिरोईक होतं, हिरोइझम होतं, अट्रॅक्टिव्ह किंवा अट्रॅक्शन असं होतं. फ्ल्यूट त्याला लावू शकतो आपण फ्ल्यूटिस्ट, इथे फ्ल्यूटिस्ट होऊ शकतं. लॉयलचं होऊ शकतं बघा, लॉयलिस्ट. म्हणजे इथे तुमचं सी आणि डीलाच आपल्याला सफिक्स ईस्ट लावता येतं. मग सी आणि डी कुठे आन्सर आहे आपलं बघा, ऑप्शन नंबर 2, ओनली सी अँड डी. इथे मी मुद्दामून तुम्हाला सांगितलं कुठलं लागतंय, एक हिरोईक आणि हिरोइझम. आणि इथे काय सांगितलं मी तुम्हाला, ION अट्रॅक्शन आणि दुसरं काय सांगितलं, IVE अट्रॅक्टिव्ह. म्हणजे इथे या दोन याला लागत नाही, सी आणि डीला त्याला आपण यूज करू शकतो, फ्ल्यूटिस्ट आणि लॉयलिस्ट. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया, क्वेश्चन नंबर 52. चूज द सेंटेन्स विथ द मिनिंगफुल सिक्वेन्स ऑफ वर्ड्स. सिक्वेन्स कसा पाहिजे त्याचा, आपल्याला मिनिंगफुल असा पाहिजे. तर याचं आन्सर कुठला आहे, अगोदर सेंटेन्सेस आपण बघूया. 52 सेंटेन्सेस कुठले दिलेले आहेत. ही कॅरीड हिज क्लोथ्स इन अ ब्लॅक हेवी. हा सिक्वेन्स चुकीचा आहे, ब्लॅक हेवी नको, हेवी ब्लॅक. आता इथे काय आलं पाहिजे, हे ब्लॅक स्टील ट्रंक. हा जो ट्रंक आहे कसा आहे, ब्लॅक आहे. कशाचा आहे, स्टीलचा आहे. आणि कसा आहे तो जड, म्हणजे हेवी अगोदर पाहिजे इथे. म्हणजे कसं बघा, बी सेंटेन्स बघा काय, ही कॅरीड हिज क्लोथ्स इन अ हेवी ब्लॅक स्टील ट्रंक. सो दिस इज द करेक्ट वन, B1 इज करेक्ट. आता इथे सी बघा काय दिलंय, ही कॅरीड इन अ हेवी स्टील ट्रंक ब्लॅक. इथे बघा चुकीच्या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह सिक्वेन्स घेतलाय, म्हणजे तुमचं ए चुकीचं आहे, सी चुकीचं आहे, इथलं डी देखील चुकीचं आहे. इलॉजिकल कंप्लीट सेंटेन्स आहे, हिज कॅरीड क्लोथ ब्लॅक ट्रंक हेवी स्टील. आता ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे बघा, ऑप्शनमध्ये बी ऑप्शन जे दिसतं इथे इथे दिसतं आपल्याला, म्हणजे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. तर हा जो क्वेश्चन विचारलेला आहे, ऑर्डर ऑफ ॲडजेक्टिव्ह, ऑर्डर ऑफ ॲडजेक्टिव्ह, हा टॉपिक सगळ्यांनी स्टडी करायचा आहे, ऑर्डर ऑफ ॲडजेक्टिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया, क्वेश्चन नंबर 53. काय विचारला होता क्वेश्चन नंबर 53 बघा. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच विच एक्सप्रेसेस कमांड ऑफ द गिवन एक्झाम्पल. आता आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मधलं करायचं आहे. द इन्स्पेक्टर सेड लेट नो वन टच द बॉडी. आता कुठलंही लेट नाही एखादं जर सेंटेन्स स्टार्ट होत असेल तर कधी लक्षात ठेवायचंय, दे आर मेड फॉर व्हॉट, ऑफन यूज टू मेक प्रपोजल्स. कशासाठी यूज केला जातो याचा, प्रपोजल्स बनवण्यासाठी. मग इथे काय करायचं आहे आपल्याला, इथे सांगितलेलं आहे की एक्झॅक्टली आता चेंज कसा करायचा आहे बघा. द इन्स्पेक्टर सेड, दॅट आलं पाहिजे. इथे टोल्ड आणि टोल्ड आलेलं हे नाही होणार आहे, नॉट दिस वन. इथे कंजंक्शन दॅट येणं गरजेचं आहे, इथं देखील नाही. इथं दॅट घेतलंय परंतु याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये ठेवलंय. बघा इथे कसं तुमचं एलिमिनेट कसे करायचे, बी सी आणि डी तुमचं एलिमिनेट झालं. ए जिथं दिसतंय तुम्हाला खाली आन्सर ऑप्शन्समध्ये, म्हणजे क्वेश्चन नंबर 53चं आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, दॅट इज ओनली ए. तुम्हाला सर याच्यामागचं लॉजिक एक लक्षात घ्या. इथे छोटे छोटे क्ल्यूज बघायचे की ज्यावरनं आपल्याला एलिमिनेशन, आपल्याला काही आन्सरचं क्वेश्चन म्हणजे ज्याचं आपण ऑप्शन्स म्हणतो त्याचं आपल्याला करता येईल. आता द इन्स्पेक्टर सेड दॅट नो वन वॉज टू टच
द बॉडी. सो दिस इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 54. ही हॅज अ बिझी शेड्यूल सो ही विल बी लेट. आणि याचं आपल्याला सांगितलंय सिंपल फॉर्ममध्ये काय करायचंय, सेंटेन्स तयार करायचं आहे. आता ही हॅज अ बिझी शेड्यूल सो ही विल बी लेट. आता पहिलं ऑप्शन दिलंय ऑन अकाउंट ऑफ हिज बिझी शेड्यूल ही विल बी लेट. दुसरं ही विल बी लेट बिकॉज हिज शेड्यूल इज बिझी. इथे कंजंक्शन वापरलंय, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. हिज शेड्यूल इज बिझी दॅट इज वाय कंजंक्शन वापरलंय. परत ही विल बी लेट ॲज हिज शेड्यूल इज बिझी. इथे देखील म्हणजे सेकंड ऑप्शन नाही, थर्ड नाही, फोर्थ नाही, कारण सिंपल सेंटेन्स तयार करताना तुम्हाला हे वापरता येणार नाही. हे जे कंजंक्शन आहे ना, बिकॉज, दॅट इज वाय किंवा हे ॲज जे आहे हे आपल्याला इथे यूज करता येणार नाही. याचा उपयोग आपण हे कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस, सगळे कुठले कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. आणि इथं करेक्ट सेंटेन्स जे आहे ऑप्शन नंबर 1 ऑन अकाउंट ऑफ हिज बिझी शेड्यूल ही विल बी लेट. दिस इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 55. इफ दे हॅड ऑफर्ड मी अ डिसेंट सॅलरी, इफ दे हॅड ऑफर्ड मी अ डिसेंट सॅलरी आय वुड हॅव ॲक्सेप्टेड द जॉब. आता इथे दिलंय बघा इफ क्लॉज दिलाय, ज्याला आपण काय म्हणतो कंडिशनल्स वरचं सेंटेन्स आहे. कंडिशनल वरचा हा क्वेश्चन आहे, कंडिशनल्स. आणि इथे दिलेलं आहे बघा दे हॅड ऑफर्ड, हा कुठला आहे पास्ट परफेक्ट. आणि इथे वुड हॅव ॲक्सेप्टेड. इथे तुम्हाला कंडिशनलच्या किंवा इफ क्लॉजेसचे 4 टाईप माहिती पाहिजे. टाईप 0, टाईप 1, त्यानंतर टाईप 2 आणि टाईप 3. आता हे जे टाईप आहे हे माहिती असताना तुम्हाला काय गरजेचं आहे की कंडिशनल्समध्ये टाईप 1 जनरल ट्रुथ्स किंवा सायंटिफिक ट्रुथसाठी आपण वापरतो. त्यानंतर टाईप 1 आहे प्रोबेबल किंवा लाईकली कंडिशनसाठी वापरतो. टाईप 3 आहे, टाईप 2 जो आहे इम्प्रोबेबल कंडिशनल्स किंवा अनलाईकली ज्याला म्हणतो आपण, म्हणजे आपल्याला हे देखील नाही, हे नाही, हे नाही. आणि टाईप 3 जे आहे ते वापरतो आपण इम्पॉसिबल कंडिशन्स सांगण्यासाठी, इम्पॉसिबल कंडिशन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर इफ क्लॉजेस किंवा कंडिशनल्स व्यवस्थित केलं तर नक्कीच तुम्हाला जे प्रश्न यावर विचारले जातात त्याचा इथं आन्सर करेक्ट देता येईल. तर याचं करेक्ट आन्सर काय आहे हे बघा, इम्पॉसिबल कंडिशन्स. आता इथे 1 म्हणू नका, कारण ऑप्शन मधलं ए कुठं आलेलं आहे, दॅट इज हे 4 नंबरला दिलं इकडे, ऑप्शन नंबर 4. म्हणून क्वेश्चन नंबर 55चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, दॅट इज ओनली ए. इथे थोडं कन्फ्यूज होतात मुलं, इकडे 1 लिहिलं की तिकडे तुम्ही डायरेक्ट डार्क करून टाकता आन्सर. नाही, कारण आन्सर ऑप्शन्स तुमच्या इकडे खाली दिलेले, तिथे बघायचं ए कुठं आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 56. यू आर प्रोहिबिटेड फ्रॉम स्मोकिंग हियर. ओके. नायदर प्राईड नॉर प्रेजुडाइज अफेक्ट्स हिम. द कमिटी इज डिवायडेड इन देअर ओपिनियन्स. आता इथे आर पाहिजे बघा, कारण देअर म्हटलं इथे, त्यामुळे तिथे आर पाहिजे. आणि नायदर प्राईड नॉर प्रेजुडाइज अफेक्ट्स इथं करेक्ट आहे, कारण नॉर नंतर हे दिसतं प्रेजुडाइज, तर इथे आपल्याला याच्यानुसार इथे सब्जेक्ट, आपल्याला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट घ्यायचं आहे. अँड यू आर प्रोहिबिटेड फ्रॉम स्मोकिंग हियर, दिस इज ऑल्सो करेक्ट. म्हणजे तुमचं ए आणि बी हे करेक्ट सेंटेन्सेस आहे ग्रामॅटिकली. ए आणि बी कुठं आलंय 1 नंबरचा ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. ओनली ए अँड बी. मी जे सांगतोय, एक्सप्लेन करतोय, व्यवस्थित ऐका, कारण कुठे तुमचे मिस्टेक झालेली आहे वाक्यामध्ये ते मी इथे सांगितलं आणि त्यावरनं तुमच्या लक्षात येते की इथे एरर आपल्याला आयडेंटिफाय जर केली ना, किंवा लक्षात आली, किंवा एखादं सेंटेन्स जे आपल्याला 100% माहिती करेक्ट आहे ते जर आपल्या लक्षात आलं तर आपला आन्सर 100% ते करेक्ट येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर 57. आयडेंटिफाय द ग्रामॅटिकल क्लास ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स. दे आर स्कूल चिल्ड्रन. साहजिक आहे, बघितल्याबरोबर तुम्हाला याचं आन्सर लक्षात आलं पाहिजे. हे इथे आपल्याला ॲडजेक्टिव्हचं काम करतंय, ॲडजेक्टिव्ह म्हणून. नाऊन नाही, वर्ब नाही, ॲडवर्ब नाही. मग इथे कुठं आलंय बी, दॅट इज ऑप्शन नंबर कुठला आहे 1, म्हणजेच ओनली बी. स्कूल हे जे आहे इथे ॲडजेक्टिव्ह म्हणून इथे आपल्याला काम करताना दिसत आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर 58 काय होता, चूज द सेंटेन्सेस विथ करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स. म्हणजे पंक्च्युएशन वरती आहे. आता बघा इथं, द मदर से टू हर सन कम इन टू द किचन. इथे काय गरज आहे, दिस इज रॉंग, सेंटेन्स रॉंग आहे.
द मदर सेड टू हर सन कम इन टू द किचन आय शॅल गिव्ह यू समथिंग टू इट. बर, त्यानंतर काय दिलेलं आहे, कम इन टू द, बघा 58चं जरा व्यवस्थित सेंटेन्स रीड करायचे आहेत सगळ्यांना. इथे रॉंग ठिकाणी हे केलेलं आहे. त्यानंतर बघा, द मदर सेड टू हर सन कम इन टू किचन आय शॅल, नो, दिस इज द करेक्ट आन्सर. बघा ए बी सी तिने नाही. द मदर सेड टू हर कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा कम इन टू द किचन आय शॅल गिव्ह यू समथिंग टू इट, इथे फुल स्टॉप अँड डबल इन्व्हर्टेड कॉमा. डी ऑप्शन कुठं दिसतंय बघा तुमचं, इथे दिसतंय थर्ड, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 58चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. म्हणजे आपल्याला पंक्च्युएशन मार्क्स कुठे कसे यूज करायचे माहिती असणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 59 बघा, आयडेंटिफाय द पॅसिव्ह फॉर्म ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. पॅसिव्ह फॉर्म आपल्याला इथं माहिती, ऍक्टिव्ह पॅसिव्ह माहिती पाहिजे. समवन लेफ्ट द डॉग अलोन इन द गार्डन. आता समवन लेफ्ट हे झालं सिम्पल पास्ट. कुठलं आहे, सिम्पल पास्ट मधलं आहे. मग सिम्पल पास्ट असेल तर इथे, आणि तुमचं द डॉग काय झालं इथे, दिस इज द ऑब्जेक्ट. आता याचं आपल्याला करायचं आहे काय, सब्जेक्ट. म्हणजे तो सेंटेन्स असं होईल बघा, द डॉग, आणि सिम्पल पास्ट असल्यामुळे इथे वॉज. द डॉग वॉज लेफ्ट अलोन इन द गार्डन बाय समवन. हे 4 नंबरचं करेक्ट आहे. इथे ई झालं, इथं हॅडविन आलं, इथं हॅज झालं. हे सगळे सेंटेन्सेस चुकीचे आहेत. हे तुम्हाला परफेक्ट लक्षात आलं पाहिजे, याचा टेन्स कुठला आहे आणि याचा ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना आपण कसं केलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 60 काय आहे बघा, शॉल आय बिगिन द डिस्कशन. शॉल आय बिगिन द डिस्कशन. द इनडिरेक्ट नरेशन करस्पॉन्डिंग टू द क्वेश्चन अबो इज. इनडिरेक्ट नरेशन म्हणजे कशावर आला आहे, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीचवरती. ही आस्क्ड मी इफ ही शूड बिगिन द डिस्कशन. त्यानंतर आहे बघा, हे मी नको इथे, नॉट दिस, नॉट रिक्वेस्टेड वेदर आय शॉल. इथे शॉलला शॉल घेतलंय, शॉलचं शूड व्हायला पाहिजे. इथे शूड घेतलंय पण इथे मी इज नॉट एक्सपेक्टेड. सो याचं करेक्ट जे आहे क्वेश्चन नंबर 60चं बघा, हे डी करेक्ट दिसतं इथलं. ही आस्क्ड इफ ही शूड बिगिन द डिस्कशन. दिस इज करेक्ट वन. मग डी ऑप्शन कुठं दिसतंय इथे, ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. ऑल हॅड लॉस्ट एज ऑफ 5 बाय द असं दिलंय. आता लुईस ब्रेल सेन्स ऑफ लसाईट, ऑल हॅड लॉस्ट एज ऑफ 5 आणि बाय द. आता इकडे सगळीकडे एक थोडी मिस्टेक इथं असं दिसतं, इथे बाय दिलेलं आहे पण ऍक्च्युली इथे काय पाहिजे, ॲट. कारण इकडे बघा तुमच्या लक्ष येईल, ॲट द एज, इथे ॲट. इकडे देखील कुठे बघा ॲट, इकडे देखील ॲट आणि इकडे देखील ॲट. तिथे बाय नकोय. आता काय होईल सेंटेन्स बघा, क्वेश्चन नंबर 61चा आन्सर होईल बघा ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे इथे. ॲट द एज ऑफ 5 कॉमा द्यायचा आहे. लुईस ब्रेल हॅड लॉस्ट ऑल सेन्स ऑफ साईट. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. पहिलं रॉंग आहे, सेकंड रॉंग आहे आणि 4 देखील रॉंग आहे. सो ॲट द एज ऑफ 5 लुईस ब्रेल हॅड लॉस्ट ऑल सेन्स ऑफ साईट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 62 काय विचारला होता, चूज द करेक्ट फ्रेज फॉर अन एक्सप्रेशन. आता इथे फ्रेज बघायचे कुठले तर, अन इंडिकेशन दॅट समथिंग बॅड ऑर डिफिकल्ट इज अबाउट टू हॅपन. सो क्वेश्चन नंबर 62चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. द रायटिंग ऑन द वॉल. इथे गेस नाही करता येणार, परफेक्टच माहिती पाहिजे. काय आहे दिलेलं, द रायटिंग ऑन द वॉलचा मिनिंग होतो अन इंडिकेशन दॅट समथिंग बॅड ऑर डिफिकल्ट इज अबाउट टू हॅपन. आता द लाईन्स ऑन द पाम जे आहे म्हणजे काय, बाय ऑब्झर्विंग दॅट वन व्हॉट मे हॅपन इन फ्युचर. असं ते आपल्याला याच्यावरनं दिसतं. हे आन्सर नाही आहे, हे देखील नाही. आणि अ सिल्वर लाइनिंग, मी आन्सर ऑलरेडी सांगितलंय पण मुद्दामून याचं एक्सप्लेनेशन देतोय. अ सिल्वर लाइनिंगचा मिनिंग काय होतो बघा, अ साइन ऑफ होप ऑर पॉझिटिव्ह आस्पेक्ट इन अँड अदरवाइज निगेटिव्ह सिच्युएशन. निगेटिव्ह सिच्युएशन मध्ये देखील काही पॉझिटिव्हिटी बघणं, दॅट इज अ सिल्वर लाइनिंग. सो क्वेश्चन नंबर 62चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 63 काय विचारला होता, इफ वी हॅड ऍक्टेड वाइजली देअर वुड हॅव बीन नो पार्टिशन. वुड हॅव आलंय इकडे, वी हॅड, ओके हॅड ऍक्टेड, ठीक आहे. हे सेंटेन्स क्वेश्चन नंबर 63 बघा,
हे सेंटेन्स करेक्ट आहे. इथे विचारलंय ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस. वेन द सन रायझेस बर्ड्स केम, इथे केम कसं येईल, इथे गेलंय तुम्ही सिम्पल प्रेझेंट टेन्स, इकडं सिम्पल पास्ट चुकीचं आहे. कंडिशनलचे स्ट्रक्चर्स माहिती पाहिजे, म्हणजे इफ क्लॉज मी जे म्हटलंय, किंवा तुम्हाला काय म्हणता येईल कंडिशनल्स, याचे स्ट्रक्चर्स माहिती असतील ना, कुठला टेन्स कशानंतर, तर इथं तुमचा आन्सर करेक्ट येणार आहे. इफ ही हॅड स्ट्रेंथ सिम्पल पास्ट घेतला आणि कुड हॅव घेतलं, हे सेंटेन्स रॉंग आहे. द कॉलेज बेल रिंग्स व्हेन इट स्ट्राइक्स 10, दिस इज करेक्ट. म्हणजे ए आणि डी ग्रामॅटिकली करेक्ट आहे. ए आणि डी म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 63चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. आता हे जर सांगायचं झालं कंडिशनल्स मधलं तुमचं टाईप 3चं सेंटेन्स आहे, टाईप 3. आणि हे जर सांगायचं झाल्यास इफला रिप्लेस करून वेन यूज करू शकतो. हे येऊ शकतं तुमचं टाईप 0 मध्ये, टाईप 0. या अगोदरच्या एका क्वेश्चनमध्ये मी समजून सांगितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 64. चूज द कॉम्प्लेक्स सेंटेन्स अमंग द फॉलोइंग एक्झाम्पल्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स कुठलं आहे? इट इज अ pity that we should have to undergo this disgrace. इथे दॅट आलं, इट इज अ pity that, हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, म्हणजे ए इज द कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आर हॅव्हिंग टू अंडरगो दिस डिस्ग्रेस इज अ pity. नो, दिस इज नॉट. दिस इज अ काइंड ऑफ सिम्पल सेंटेन्स. बी नाही, ए आहे. आता ऑप्शनमध्ये कुठं दिसतंय आपल्याला? क्वेश्चन नंबर 64चा आन्सर आहे ऑप्शन 1. ओनली ए इज करेक्ट. ओनली ए इज करेक्ट. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये आपल्याला कुठले कंजंक्शन्स आपण यूज करू शकतो ते माहिती असणं गरजेचं आहे. आणि 2 सेंटेन्सेस इथे दिसले पाहिजे बघा. इट इज अ pity and we should have to undergo this disgrace connected with that. So this is the complex sentence. Question number 64 चा आन्सर आहे ऑप्शन 1. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 65. आयडेंटिफाय द टाइप ऑफ ॲडजेक्टिव्ह अंडरलाइन्ड इन द गिवन एक्झाम्पल. ॲडजेक्टिव्ह कुठला आहे बघा. दिस इज द व्हेरी बुक आय वॉन्ट, व्हेरी अंडरलाइन केलंय. पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, न्यूमरल ॲडजेक्टिव्ह, एम्फसायझिंग ॲडजेक्टिव्ह. व्हेरी हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो, हे नेहमी एम्फॅसायझिंग ॲडजेक्टिव्ह म्हणून इथे या कॉन्टेक्स्टमध्ये त्यानं काम केलेलं आहे. एम्फॅसायझिंग ॲडजेक्टिव्ह म्हणजे व्हेरी हे ॲडजेक्टिव्ह देखील आहे. कुठलं म्हटलंय मी? एम्फॅसायझिंग ॲडजेक्टिव्ह. ऑप्शन इथे डी दिसतंय, म्हणजे ऑप्शनमध्ये दिसतंय आपल्याला ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. यूज टू एम्फॅसाइज दॅट यू आर टॉकिंग अबाउट अ पर्टिक्युलर थिंग ऑर पर्सन अँड नॉट अबाउट अनदर, म्हणजे त्याच बुकविषयी बोलताय तुम्ही, म्हणून इथे घेतलंय व्हेरी हे ॲडजेक्टिव्ह देखील आहे, एम्फॅसायझिंग ॲडजेक्टिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 66. अ गुड एजन्सी विल वीड आउट दोज अनसुटेबल कॅन्डिडेट्स. वीड आउट. आता हे जे आहे करेक्ट वर्ड फॉर द अंडरलाइन, याचा सरळ लक्ष. अ गुड एजन्सी विल वीड आउट दोज अनसुटेबल कॅन्डिडेट्स म्हणजे एलिमिनेट करणे ना. सेगमेंट होत नाही, रिफ्रेश होत नाही, हे 2 तर कट होतात लगेच. राहिला प्रश्न ब्लॉक आणि एलिमिनेट. ब्लॉक इथे सुटेबल होत नाही, इथे एलिमिनेट म्हणजे रिमूव्ह करणे, ज्याला म्हणतो आपण काढणे. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. कशाचं? वीड आउट या फ्रेजचा मिनिंग या कॉन्टेक्स्टमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 67. इफ ही टेक्स अन अर्ली बस ही वुड रीच मुंबई इन द आफ्टरनून. इथे वुड यूज करता येत नाही. इफ ही टेक्स अन अर्ली बस ही विल रीच असं पाहिजे. रॉंग सेंटेन्स आहे, आपल्याला करेक्ट सांगितले शोधायचे. इफ यू विसल्स द गर्ल्स वुड माइंड इट. द गर्ल्स वुड माइंड इट. दिस इज द करेक्ट सेंटेन्स. इफ क्लॉजवर, कंडिशनल्सवर. तर तिसरा क्वेश्चन या कंडिशनल्सवरचा. थर्ड क्वेश्चन. इफ यू विसल सिम्पल पास्ट. मी काय बघतोय बघा, इथे सिम्पल पास्ट असेल तर इकडे यायला पाहिजे तुमचं वुड प्लस V1. आता इथे इफ युअर वर्क इज ओव्हर गो होम अँड एन्जॉय टीव्ही चालतंय. इम्परेटिव्ह इथे घेतलं तरी काही हरकत नाही, आणि इथे चालतंय सिम्पल प्रेझेंट प्लस इम्परेटिव्ह चालतंय. इफ ही बिहेव्ड वेल शी वूड हॅव लव्ड. वूड हॅव आलं म्हटल्यानंतर इथे हॅड यायला पाहिजे. म्हणजे तुमचं इथे जे आहे 1 सेकंड,
हा बी आणि सी करेक्ट, हे रॉंग आहे. म्हणजे बी आणि सी करेक्ट आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 67चा आन्सर आहे बी आणि सी. इथं दिसतंय बघा, ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, इफ क्लॉजेसचा याच क्वेश्चन पेपरमधला हा तिसरा क्वेश्चन. म्हणजे एक अर्ध्या तासात तुम्हाला सगळं व्यवस्थित समजेल. इफ क्लॉजेस किंवा आपण ज्याला कंडिशनल्स म्हणतो, आणि त्यावर त्याचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. मी टॉपिकही सांगतोय, कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 68 बघा. नायदर काय दिलं इथे बघूया. आयडेंटिफाय सेंटेन्सेस फ्रॉम अबोव विच फॉलो सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट वरचा आहे. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणा किंवा सब्जेक्ट वर्ब कॉन्कॉर्ड आपण ज्याला म्हणतो. नायदर ऑफ टू बुक्स वॉज फाउंड युजफुल. इथे वॉज करेक्टली यूज केलंय. नायदर ऑफ, दोनपैकी कुठलंही नाही, एकही नाही, म्हणून हे करेक्ट आहे. इच ऑफ दीज टू शॉप्स इज डुईंग. इथे शॉप्स दिसतं म्हणून आर पाहिजे असं नाही, इथे इच आलंय ना, म्हणून हे करेक्ट आहे. ओके, हे दोन करेक्ट. एव्हरी वन ऑफ दीज वर्कर्स, नो, इच ऑफ, एव्हरी वन, दिस इज रॉंग वन, दिस इज रॉंग सेंटेन्स, सी इज रॉंग. वन ऑफ दोज कॅन्डिडेट्स आर, इथे आर नको, वन पाहिजे, वन ऑफ आहे ना. वन ऑफ दोज कॅन्डिडेट्स इज शुअर टू बी सिलेक्टेड. सो दिस इज रॉंग. ए आणि बी, क्वेश्चन नंबर 68चा आन्सर बघा. ए आणि बी कुठं दिसतं, ह्या इथे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. इथे तुम्हाला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटवरती आहे, आणि त्यातल्या त्यात तुम्हाला फ्रेजेस, वन ऑफ द आलं तर काय, इच आलं तर काय, नायदर आलं तर काय, कसा यूज करायचा आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. सिंग्युलर वर्ब आपल्याला तिथे यूज करायचं आहे, सिंग्युलर वर्ब. नेक्स्ट बघूया आपण, आणि एकामध्ये हा रॉंग यूज दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 69. चूज द करेक्ट येस नो टाइप क्वेश्चन फ्रॉम क्वेश्चन फॉर्म फॉर द गिवन एक्झाम्पल. दे गो टू द पार्क एव्हरी इव्हनिंग. येस नो टाइप. ओके, आता सरळ सरळ आहे. याचा टेन्स तुम्हाला माहिती असणं पाहिजे, गरजेचं आहे. याचा टेन्स कुठला आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स. मग सिम्पल प्रेझेंट टेन्सचा आपल्याला क्वेश्चन तयार करताना इथे आपली सुरुवात इथे डू न व्हायला पाहिजे. एकच इथे बघा, हे करेक्ट आहे. डज कसं येईल, दे आले, डज नाही येऊ शकत. हे सिम्पल पास्ट नाही करायचं, याला शाल म्हणजे फ्युचरमध्ये नेलाय. म्हणजे डू दे गो टू द पार्क एव्हरी इव्हनिंग, तेव्हा ते यस नो टाईपमध्ये जातं. क्वेश्चन नंबर 69चा आन्सर आहे. आता डी कुठं दिसतं इथे, ऑप्शन नंबर 1. 69चं ऑप्शन नंबर 1. इथे तुम्हाला टेन्सेस आणि त्याचे स्ट्रक्चर्स माहिती असणं गरजेचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 70. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द सेंटेन्स. हर मदर वॉज अप अँड अबाउट 2 weeks आफ्टर द ऑपरेशन. अप अँड अबाउटचा मिनिंग काय होतो बघा, इथे ऑन वन्स फिट. आता ऑन द बेड नाही, निगेटिव्ह आहे. ऑन द मेडिसिन नो, ऑन लाईफ सपोर्ट नो. इथं सी तर करेक्ट, म्हणजे ऑन वन्स फिट. आता सी कुठं दिसतंय, ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 70चं ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे, ओनली सी. अप अँड अबाउट म्हणजेच काय, ऑन वन्स फिट, ऑन वन्स फिट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 71. फिल इन द ब्लँक इन द गिवन सेंटेन्स. व्होकॅब्युलरीवरचा क्वेश्चन आहे, व्होकॅब्युलरी. लक्षात घ्या, व्होकॅब. ही वॉज द डॅश टफ गाय. आता 71चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. काय दिसतंय बघा, क्विंटेन्सेन्शियल, हे ऑप्शन करेक्ट आहे. याचा मिनिंग होतो बघा, बीइंग द परफेक्ट एक्झाम्पल ऑफ समथिंग. काय होतं, बीइंग द परफेक्ट एक्झाम्पल ऑफ समथिंग, बीइंग द परफेक्ट एक्झाम्पल ऑफ समथिंग. आता क्विंटेट, इथं काय क्विंटेट जे दिसतंय, क्विंटेटचा मिनिंग काय होतो, अ ग्रुप ऑफ 5 people हू सिंग ऑर प्ले म्युझिक टुगेदर. हे इथे होत नाही. क्विंटिलियन म्हणजे काय, याचं होतं 10⁻², तुमचं हे 18 असं आहे. आणखीन एक दुसरा मिनिंग आहे त्याचा, क्विंटाईल. क्विंटाईल म्हणजे काय, एनी ऑफ 5 equal ग्रुप्स इंटू विच अ पॉप्युलेशन कॅन बी डिवायडेड अकॉर्डिंग टू द डिस्ट्रीब्युशन. हे वर्डचे मिनिंग माहिती करून घ्यायचे तुम्हाला. ऑप्शन 1, 2, 4 हे नाहीच, पण याचं करेक्ट आन्सर कुठला आहे, क्विंटेन्सेन्शियल, दॅट इज बीइंग द परफेक्ट एक्झाम्पल ऑफ समथिंग. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे, क्वेश्चन नंबर 72. ही रिमेंबर्ड वर अंडरलाइन केलेलं काय सांगितलंय, आयडेंटिफाय द सेंटेन्सेस विथ करेक्ट नाउन क्लॉज. अच्छा, नाउन क्लॉज आपल्याला इथे विचारलेलं आहे. ही रिमेंबर्ड वेअर ही हॅड लेफ्ट इट. ओके, नाउन क्लॉज आहे.
त्यानंतर माय सन न्यू दॅट आय वुड पनिश हिम, हा देखील नाउन क्लॉज आहे. आणि नंतर ही ॲडमिटेड ही वॉज गिल्टी, नाउन क्लॉज आहे. ही लेफ्ट बिकॉज हिज वाईफ वॉज सिक, नो दिस इज नॉट रिझन सांगते आपल्याला इथे, रिझन नो. दिस इज द ओके, दिस इज नॉट द नाउन क्लॉज, ॲडवर्ब क्लॉजमध्ये जाईल लास्टमधलं. म्हणजे ए करेक्ट, बी करेक्ट, सी करेक्ट. मग कुठलं आलं, ए बी सी, म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. ऑप्शन नंबर 4. विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन यामध्ये होतं बघा, हे 4 दिसतात तुम्हाला आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत वेगळ्या आन्सरसाठी, थोडं कन्फ्युजन होऊ शकते. तर थोडं कॉन्सन्ट्रेट व्यवस्थित करून आन्सर्स तुम्हाला काढायचे आहेत. वी यूज अ पेपर टू राईट ऑन इट, इथे इन्स्ट्रक्शन काय आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस म्हटलं आहे. वी यूज अ पेपर टू, अ पेपर नाही, अ पीस ऑफ पेपर, अ पीस ऑफ पेपर पाहिजे. अनकाउंटेबलमध्ये येतं, वापरता येत नाही त्याच्या, अ पीस ऑफ पेपर, रॉंग सेंटेन्स. ए वाले सगळे डिलीट करा ना, हे इथलं हे तर आन्सर नाही आहे. आता बघा, आयर्न इज अ व्हेरी युजफुल मेटल, करेक्ट आहे. बी जिथं जिथं आहे ते करेक्टमध्ये यायला पाहिजे, म्हणजे हे एलिमिनेट केलं, उरलं सेकंड आणि थर्ड. आय हॅड व्हॉट इज दिस, मॅकारॉनी फॉर ब्रेकफास्ट, दिस इज करेक्ट. व्हॉट अ इग्नोरंट नाही, डी इज इनकरेक्ट. सो व्हॉट ॲन इग्नोरंट असं पाहिजे. म्हणजे बी आणि सी ऑप्शन कुठं दिसतंय, ऑप्शन नंबर 3. बी आणि सी म्हणजे काय, ऑप्शन नंबर 3, ओनली बी अँड सी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर 74. फिल इन द ब्लँक्स, द डॅश कॉलिंग द डॅश ब्लॅक. आता इथे पॉटची फ्रेज पाहिजे बघा, ॲक्च्युली आपल्याला हे तर सगळ्यांना माहिती, इथे पॉटच येणार आहे. द पॉट कॉलिंग the pot calling the kettle black, सेकंड नंबरचा, द केटल ब्लॅक. आता याचा मिनिंग देखील सांगतो मी तुम्हाला. यूज टू कन्वे दॅट क्रिटिसिझम्स अ पर्सन इज एमिंग ॲट समवन एल्स कुड इक्वली वेल अप्लाय टू देमसेल्स. म्हणजे दुसऱ्याला आपण जे दुसऱ्यावर ते जे काय करतो, टीका करतो, ती तुमच्यावरही लागू होणे, ज्याला आपण म्हणतो, दॅट इज द पॉट कॉलिंग द केटल ब्लॅक. So option number 2 is correct. Next question बघा, question number 75. Question number 75. Fill in the blanks in the given conversation. Well, we need a menu. Add a question tag वरचा tag, add a question tag. Add a question tag वरचा हा question आहे. Well, we need a menu. इथे यायला पाहिजे तुमचं don't we. कारण इथे पॉझिटिव्ह आलं, इकडे निगेटिव्ह घ्यायचं, निगेटिव्ह घ्यायचं आणि क्वेश्चन टॅग. वी हॅवंट गॉट वन हिअर, इथे निगेटिव्ह आलं म्हणून काय, हॅव वी. कुठे ऑप्शन, ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. डोंट वी, हॅव वी. क्वेश्चन नंबर 75 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया, क्वेश्चन नंबर 76. चूज द करेक्ट सेंटेन्सेस. इफ युअर ब्रेसेस इज लूज युअर ट्राउजर्स कम्स डाऊन. ब्रेसेस ना, इथे ब्रेसेस आर पाहिजे, हे इनकरेक्ट सेंटेन्स आहे. दीज प्रिमायसेस लुक टू बिग, याला सिंग्युलर धरून इथे करेक्ट यूज केलंय वर, बी इज करेक्ट. आर द ओल्ड ऑलवेज वायझर दॅन द यंग, करेक्ट आहे. तुम्हाला करेक्ट कसं, इथे द यूज केलं, इथे द यूज केलं, लॉजिक बघा. आणि इथे अज्युम केलेलं आहे यंग पीपल आणि ओल्ड पीपल, म्हणून हे आर इथलं करेक्ट आहे. लक्षात घ्या, इथे आर्टिकलचंही माहिती पाहिजे, रूल तुम्हाला आर्टिकल, आणि इथे नाउन अज्युम केलेलं आहे याच्यानंतर, म्हणून बी आणि सी हे दोन्ही करेक्ट आहे. म्हणून बघा, क्वेश्चन नंबर 76 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, दॅट इज ओनली बी अँड सी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर 77. चूज द meanings ऑफ द वर्ड गिवन इन कॅपिटल्स इन द गिवन सेंटेन्स बेस फॉर्म. द व्हेजिटेबल्स वर प्लांटेड इन नीट रोज. नीट रोज म्हणजे सरळ लाईन मध्ये, ज्याला म्हणता येईल आपल्याला. हे बघा, अ सिरियस डिसअग्रीमेंट, नो, इथे लागूच होत नाही. लाऊड अनप्लेझंट, नो. टू मूव अ बोट थ्रू वॉटर, नो. करेक्ट इज दिस डी. अ नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स अरेंज्ड इन अ लाईन, म्हणजे डी ऑप्शन कुठे दिसते तुम्हाला, ओनली डी, दॅट इज ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4, दॅट इज ओनली डी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 78. चूज द करेक्ट क्वेश्चन फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. यू कॅन, काय दिले बघा, यू कॅन वे दीज लेटर्स, याचा क्वेश्चन फॉर्म. टेन्सचे स्ट्रक्चर माहिती पाहिजे, हे काही नाही, हे कॅन अगोदर न्यायचं
आणि शेवटी क्वेश्चन मार्क मारायचा, बाकी काहीच चेंज करायचं नाही. हे वेड केलं इथे हे चुकीचं आहे. डू इथे कशाला घेतलं आणि हॅव इथे चुकीचं आहे. सो करेक्ट इज ऑप्शन नंबर 2. 78चं करेक्ट आहे ऑप्शन नंबर 2. कॅन यू वे दीज लेटर्स अँड क्वेश्चन मार्क. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 79 काय विचारला होता. चूज द करेक्ट सेंटेन्सेस. ही हॅजंट अ ब्युटिफुल फर्निचर इन हिज हाऊस. फर्निचर कुठं काउंटेबल आहे, रॉंग आहे, याचा यूज नाही होत, रॉंग सेंटेन्स. द न्यूज आर गुड टुडे. द न्यूज आर नो, न्यूज हे सिंग्युलर आहे, बी देखील रॉंग. व्हॉट नॉनसेन्स टू हॅव अ पिकनिक इन सच बॅड वेदर. हां दिस इज करेक्ट. मग ऑप्शन नंबर हे सी, ओनली सी कुठं दिसतंय, ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. 79चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. विद्यार्थी मित्रांनो, फार महत्त्वाचं आणि चांगल्या पद्धतीनं मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, नक्कीच याचा फायदा तुम्हाला होणार आहे. बऱ्याचशा क्वेश्चन पेपरचं ऑलरेडी मी ॲनालिसिस केलेलं आहे, सगळ्यांनी माझ्या चॅनलवरती प्लेलिस्ट बघा, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आता क्वेश्चन नंबर 80 काय विचारला होता. चूज द ऑप्शन दॅट वुड सबस्टिट्यूट द अंडरलाइन पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स. ऑल्दो ही वॉज ऑलवेज हॅपी, ही डिड नॉट लव एनीवन. ऑल्दो ऑलवेज वॉज हॅपी नाही बसत. ऑल्दो ऑलवेज टू हॅपी, नो, रॉंग. ऑल्दो ऑलवेज हॅपी, हां हे करेक्ट आहे. बी इथलं बी हॅपी देखील येणार नाही. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे क्वेश्चन नंबर 80चं. ऑल्दो ऑलवेज हॅपी, ही डिड नॉट लव एनीवन. ऑल्दो काय दिलंय, ऑल्दो ऑलवेज हॅपी. असं लावायचं, इथे करेक्ट करायचं आहे आणि सेंटेन्स तुमचं करेक्ट येणार आहे, सबस्टिट्यूट होऊ शकतं. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 81. मॅच द फॉलोइंग. समथिंग दॅट विल सॉल्व ऑल द प्रॉब्लेम्स, त्याला आपण म्हणतो पॅन्सिया, रामबाण औषध. एचं फोर्थ कुठं कुठे, या दोन ठिकाणी, म्हणजे तुमचं पहिलं डिलीट झालं आणि चौथं डिलीट झालं, या दोन पैकी कुठलं आहे. त्यानंतर एक्झिस्टिंग फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द वर्ल्ड, ज्याला म्हणतो आपण प्रीमॉर्डियल. काय म्हणतो त्याला आपण, प्रीमॉर्डियल, म्हणजे इथे बघा दोन्ही ठिकाणी दिसतंय बघा. त्यानंतर पेन इन मसल इज कॉल्ड व्हॉट इज दॅट, मायल्जिया. दिस वन सेकंड, म्हणजे याचा आन्सर करेक्ट तुमचा आहे थर्ड वन बघा. आणि याचं कुठलं आहे, याचं सेकंड आहे इथे थर्ड, कुठलं डीचं. पर्सन हू हेट्स अदर पर्सन, मेसॅन्थ्रोफ, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. हा आहे तुमचं कशावर ते, वन वर्ड सबस्टिट्यूशन. कशावरती क्वेश्चन आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशनवरती. नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर 82. चूज द करेक्ट सेंटेन्सेस. आय विल सी मिस्टर मेहता इफ आय विल बी विजिटिंग वलसाड. विल सी आलंय, विल सी आणि इथे विल घेतलं परत, विल बी विजिटिंग, आणि इथे इफ क्लॉज घेतलेला आहे 82 मध्ये, तर हे चुकीचं सेंटेन्स आहे. ही फेल ऑन द फ्लोर वाईल एंटरिंग दिस रूम. दिस इज करेक्ट. आय हेट ही सेंडिंग हर रिमाइंडर्स. तुम्ही ते कन्फ्यूज होऊ शकता की हे सेंडिंग कसं आलंय, वर्ब आहे की काय, नाही, याचं हे नाऊन आहे आणि सेंटेन्स करेक्ट आहे. सेंडिंगचा मिनिंग होतो अन अनप्लिझंट ऑर इव्हिल थिंग. याचा मिनिंग काय होतो, अन अनप्लिझंट अँड इव्हिल थिंग. काय, अँड इव्हिल थिंग. सो दिस इज, हे करेक्ट आहे. म्हणजे बी आणि सी कुठं दिसत आहे, ऑप्शन नंबर 2, ओनली बी अँड सी आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर 83. चूज द अल्टरनेटिव्ह मीनिंग ऑपोजिट ऑफ द वर्ड इन द कॅपिटल्स इन द गिवन सेंटेन्सेस. द प्लॅन ॲज येट ओनली एक्झिट्स इन, काय दिलंय, एम्ब्रॉयनिक फॉर्म. एम्ब्रॉयनिक फॉर्म अपोजिट विचारलाय. एम्ब्रॉयनिक म्हणजे अर्ली स्टेज, म्हणजे आपल्याला हे चालत नाही. एम्ब्रॉयल होत नाही, इमॅनेशन होत नाही, ॲडव्हान्स्ड साहजिक आहे ना. एम्ब्रॉयनिक म्हणजे अर्ली स्टेज, म्हणून त्याचं काय होतं अपोजिट, ॲडव्हान्स्ड. व्हॉट इज द करेक्ट वन, ॲडव्हान्स्ड. आता एम्ब्रॉईल म्हणजे याचा मिनिंग होतो बघा इन्व्हॉल्व, आणि हे इमॅनेशन म्हणजे काय होतं, प्रॉडक्ट. इट मीन्स व्हॉट, प्रॉडक्ट. म्हणजे तुम्हाला इथे हे वर्ड्स माहिती झालेत, एम्ब्रॉईल आणि इमॅनेशन. नेक्स्ट क्वेश्चन 84 नंबर बघा. चूज द वर्ड्स हॅव्हिंग सेम मिनिंग ॲज द वर्ड इन कॅपिटल्स इन द गिवन सेंटेन्स. वी हॅव टू टॉलरेट इच अदर्स लिटल फॉयबल्स, म्हणजेच विकनेस ऑर यू कॅन से व्हॉट, वीक पॉइंट. आणि आपल्याला विचारलंय का इथे सेम मिनिंगवाले. मग इडिओसिंक्रसी म्हणजेच फायबल्सच होतं,
आणि इन्फॉर्मेटिव्ह देखील. फेबलचा मिनिंग वेगळा आहे. फेबल म्हणजे दॅट इज अ स्टोरी, अ शॉर्ट स्टोरी दॅट टीचेस अ लेसन. म्हणजे ए आणि सी वाला ऑप्शन बघा हे इथे दिसतंय तुम्हाला, ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 84चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. स्पेलिंग लक्षात ठेवायचं काय तर EDO सिंक्रसी, कारण स्पेलिंगसाठी महत्वाचं आहे ना, येऊ शकतं असं स्पेलिंग. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग, एकच विचारलंय, वन ऑफ द फॉलोइंग प्रिफिक्सेस आलं परत, मिनिंग ऑल करेक्टली बेफिट्स द वर्ड ओमनीवरस. बघा मी बघायच्या ओमनीवरसच येतं, ऑल म्हटलंय ना, ऑल टाईप, सर्वभक्षी. ओमनी हे कुठलंच नाही बसत, मोनो नाही, सुप्रा नाही, प्रो नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे इथे डी दिसते ऑप्शन नंबर 3. तर ते होईल बघा ओमनी होरस. मी जसं सांगितलं तुम्हाला, सर्व भक्षक ज्यास आपण म्हणतो, सर्व भक्षक. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 86 काय विचारला होता, द टॉल गर्ल विअरिंग अ ब्ल्यू फ्रॉक इज माय कझिन. यामध्ये नाउन फ्रेज विचारलेली आहे, द टॉल गर्ल विअरिंग ब्ल्यू. आता इथे आले वर बघा, त्यामुळे इथनं स्टार्ट होते ती अशी, म्हणजे पूर्ण जे मी बॉक्समध्ये घेतलंय दॅट इज द नाउन फ्रेज, ऑप्शन नंबर 4. हे सगळे जण सब्जेक्टचं काम केलंय, नाउन फ्रेज आहे, द टॉल गर्ल विअरिंग अ ब्ल्यू फ्रॉक इज माय कझन. 86चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 92. तुम्ही म्हणाल 86 नंतर 92 कसा आणला, कारण मधले जे होते 87 to 91 हे कॉम्प्रिहेन्शनवरती क्वेश्चन आहेत आणि त्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. शी हॅड अन एज इन हर व्हॉइस, अँड एज. आता इथे काय दिलंय बघा, आयडेंटिफाय द मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड्स इन देअर रिस्पेक्टिव्ह कॉन्टेक्स्ट. ओके, इथे शार्पनेस याचा मिनिंग यायला पाहिजे बघा, शार्पनेस हे इथे दिसतंय, शार्पनेस. शी हॅड अन एज म्हणजे शी हॅड शार्पनेस इन हर व्हॉइस, हेच आन्सर आहे, बाकी कुठलंच बसत नाही. अँड दे हॅव अन एज ओव्हर देअर रायव्हल्स मीन्स ॲडव्हान्टेज ओव्हर देअर रायव्हल्स. सो दिस इज द करेक्ट आन्सर. 92चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, शार्पनेस आणि ॲडव्हान्टेज. क्वेश्चन नंबर 93 बघा काय आहे, काय विचारलं होतं, ॲज सून ॲज आय सॉ द ॲडव्हर्टाइजमेंट आय ईमेल माय CV, मेक इट निगेटिव्ह विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग. थोडक्यात नो सुनर दॅनचा यूज करायचा आहे. आता इथे कुठेच केलेलं नाही, दिस इज रॉंग, दिस इज रॉंग, दिस इज रॉंग. नो सुनर डीड आय सी, आता इथे सॉ आलं होतं, इथे डीड टाकलंय म्हणून याचं सी झालं, म्हणून द ॲडव्हर्टाइजमेंट दॅन आय ईमेल माय CV, इथलं डी हे आहे. आता ऑप्शन डी कुठं दिसतंय, ऑप्शन नंबर 4. 93चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, डी इज करेक्ट. इथे माहिती पाहिजे नो सुनर दॅनचा यूज कसा करायचा आहे. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 94 काय विचारला होता, वी इट दॅट वी मे लिव्ह. द सब्जंक्टिव्ह मूड आहे, इन द सेंटेन्स अबो एक्सप्रेसेस, इट एक्सप्रेसेस नथिंग बट पर्पज. डिझायर नाही, डाऊटफुल कंडिशन नाही, विश नाही, इट इंडिकेट्स व्हॉट, पर्पज. म्हणजे बी ऑप्शन कुठं दिसतंय, ऑप्शन नंबर 4. 94चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, ओनली बी. सब्जंक्टिव्ह मूड हे माहिती पाहिजे, मूड्स इन इंग्लिश हे जर टॉपिक आहे ग्रॅमरमधला तो स्टडी करा, लक्षात येईल. इंडिकेटिव्ह मूड, सब्जंक्टिव्ह मूड हे जे आहे ते सगळ्यांना महत्त्वाचे आहेत, त्यावरती देखील क्वेश्चन असे विचारले जाऊ शकतात. आयडेंटिफाय द टाइप ऑफ क्लॉज अंडरलाइन इन द गिवन एक्झाम्पल. टेक अन अम्ब्रेला विथ यू इन केस इट रेन्स, कंडिशन आहे, इन केस इट रेन, कंडिशन दाखवतोय, खाली वाचायचंच काम नाही, लगेच लक्षात यायला पाहिजे तुम्हाला. बघा क्लॉज ऑफ मॅनर नाही, कंपॅरिझन नाही, दिस इज कंडिशन नॉट रिझन. सो 95चा आन्सर आहे 3, ओनली सी, कंडिशन दाखवतो आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 96 विचारला होता, चूज द सेंटेन्स विथ करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स. ओके, माय ब्रदर गेव, इथं चुकीचं आहे, रॉंग. माय ब्रदर गेव मी अ वॉच, बरोबर, टू माय सिस्टर अ पेन, दिस इज करेक्ट. हे इथं चुकीचं आलेलं आहे, इथे देखील चुकीचं आहे, सी आणि डी चुकीचं आहे. बी कुठं दिसतंय बघा, दॅट इज ऑप्शन नंबर 3, ओनली बी इज करेक्ट, ओनली बी इज करेक्ट. पंक्च्युएशन वरती देखील या पर्टिक्युलर क्वेश्चन पेपरमध्ये काही प्रश्न विचारले होते, ते देखील लक्षात घ्या. कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारला गेला हेही अनालिसिस करणं महत्त्वाचं आहे. क्वेश्चन नंबर 97 आता बघा काय तर, वी डॅश अ कोड ऑफ प्रॅक्टिस. वी डॅश, ओके, याचा आता इथे आपल्याला फ्रेझल वर्ब आपल्याला बघायची, फ्रेझल वर्ब वरती क्वेश्चन आहे. आणि क्वेश्चन नंबर 97चा आन्सर आहे
ऑप्शन 4 सेट डाऊन. आता सेट डाऊन करणं म्हणजे काय करणं, एक प्रकारचं त्याचं काय म्हणता येईल तुम्हाला, कोड ऑफ प्रॅक्टिस तुम्ही त्याचं तयार करून त्याला प्रसिद्ध करणे म्हणता येणार नाही, यूजमध्ये आणणे ज्याला म्हणतो आपण सेट डाऊन. आणि इथे बघा काय, आता हे सेट ऑफचा मिनिंग लक्षात घ्या. इथे सेट ऑफ म्हणजे प्रवासाला निघणे. आणि दुसरं काय आहे ते सेट असाइड म्हणजे काय, सेव्ह. आणि सेट फोरचा मिनिंग देखील काय होतो, प्रवासाला निघणे, प्रवास सुरू करणे. तर इथे करेक्ट बसतंय तुमचं सेट डाऊन. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया, क्वेश्चन नंबर 98. इन अ ब्राउन स्टडी, याचा आयडेंटिफाय द अल्टरनेटिव्ह विच इज ऑड इन मिनिंग ऑफ द अबो. ऑड मिनिंग, लॉस्ट इन थॉट, इन अ डे ड्रीम, इन अ रेवरी. हे बघा तिन्ही सारख्या मिनिंगचे. आपल्याला ऑड सांगितलंय, इन डेलिब्रेशन, दिस इज द करेक्ट आन्सर. दिस इज ऑड इन मिनिंग. हे 1 2 4 मिनिंग होता त्याचे, हा होत नाही. इन अ ब्राउन स्टडी. 99 नंबरचा क्वेश्चन विचारला होता बघा, काय आहे, दॅट इज द लिंकन प्रेसिडेंट ऑफ अमेरिका वॉज असॅसिनेटेड. द सब्जेक्ट ॲट्रिब्यूट इन द सिम्पल सेंटेन्स. ही सरळ या सब्जेक्ट नंतर दिलेला कॉमा आणि इथं दिलेला कॉमा याच्या अगोदर हे मधले प्रेसिडेंट ऑफ अमेरिका. म्हणजे ऑप्शन नंबर कुठला येत आहे, ऑप्शन नंबर 4 99चा ओनली ए, प्रेसिडेंट ऑफ अमेरिका. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 100. ही रिझेंबल्स हिज ब्रदर. ही रिझेंबल्स, इथे प्रॉपर यूज ऑफ प्रिपोजिशन वरती क्वेश्चन आहे, ग्रॅमॅटिकली करेक्ट. रिझेंबल्स टू वगैरे नसतं, दिस इज करेक्ट सेंटेन्स. टायर्ड ऑफ पाहिजे, इनकरेक्ट. ही ऑर्डर्ड अ न्यू कार, फॉर येत नाही, ही ऑर्डर करेक्ट आहे. त्यानंतर ही विल कॉम्बॅट युअर व्ह्यूज, हा इथे देखील याची गरज नाही, सो दिस इज करेक्ट. हे ए सी आणि डी 100चं आन्सर आहे नंबर 4. ओनली ए सी अँड डी ग्रामॅटिकली करेक्ट आहेत. हा आहे बघा कुठलं प्रेपोजिशन कशानंतर यूज करायचं त्यावरचा क्वेश्चन. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी प्रश्नांचं अनालिसिस करून सांगितलेलं आहे आणि नक्कीच येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर काही क्वेरीज असतील दिस इज माय व्हॉट्सॲप नंबर, यू कॅन कॉन्टॅक्ट मी. थँक्यू सो मच.